हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 12 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलाय. हर्षवर्धनचा घरात राहाडा सुरूच होता. घरातील सगळ्यांवर ओरडणं, आरडाओरडा करणं हे त्याने सुरूच ठेवलं आणि मग त्याला आईसाहेबांनी चांगलं झापलं आणि त्याला जाब विचारला की तू पद्माला घरात डांबून ठेवत होता ते कोणत्या कायद्यात बसत होतं. पण हर्षवर्धनने आईसाहेबांना सुद्धा उलट उत्तर दिलं, ही केस माझी आहे आणि कोणतं गोष्ट कायद्यात बसते आणि कोणती बसत नाही एकतर मी ठरवणार किंवा कोर्ट, तुम्ही त्यात बोलायचं नाही. पण आईसाहेबांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की तू विक्रांतवर आंधळा विश्वास ठेवू नको. पण हर्षवर्धन त्यांचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. तर दुसरीकडे दिव्याने ठरवलंय की घरामध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी ती ऊर्जाला या केसमधून माघार घे असं सांगणार आहे. पण ऊर्जाने त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिलाय आणि शेवटी कोर्टात केस उभी राहिली आहे आणि कोर्टाची पहिली इयरिंग होणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा हे सगळं पाहायला एक्सायटेड आहात ना? मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीलाच पाहू की ऊर्जाला जबर धक्काच बसतो जेव्हा तिला समजतं की तिची मोठी बहीण दिव्याचं लग्न हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी झालंय. हर्षवर्धन जहागीरदार तिचा सासरा आहे, कारण आजपर्यंत पूर्वाने तिला हे सत्य सांगितलेलंच नव्हतं. तर इकडे दिव्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की माझी छोटी बहीण ऊर्जा ही चक्क हर्षवर्धन विरुद्ध पद्माच्या बाजूने केस लढतीये. आणि तेवढ्यात तिला एक कल्पना सुचते आणि ती विचार करते, आता जर मी माझ्या घरी गेले, ऊर्जा काही माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये, ऊर्जाला सांगितलं की हे केस लढू नको आणि पद्माला मी या घरी परत घेऊन आले तर या घरामध्ये माझी किंमत खूप वाढेल, माझ्या सासऱ्यांच्या नजरेमध्ये मी खूप मोठी होईल आणि ही सगळ्यात योग्य संधी आहे असा विचार तिने केलाय. म्हणजे तिने आता असं ठरवलंय की ती ऊर्जाला सांगणार, ऊर्जा ही केस लढू नको, आणि ऊर्जा लगेच हो म्हणेल. म्हणजे हा दिव्याचा गोड गैरसमज आहे आणि तो लवकरच दूर होणार आहे. पण हा सगळा विचार करून दिव्या चांगलीच खुश असते. तर दुसरीकडे हर्षवर्धनने खुलासा केल्यानंतर की पद्माने चक्क विक्रांतवर विनयभंगाचा आरोप केलाय, पोलीस FIR दाखल केली आहे. तीर्थाला जबर धक्काच बसतो. तीर्था ही पुढे येते आणि हर्षवर्धनला विचारते, म्हणजे दिवसातून अनेकदा फोन करणारा विक्रांत चक्क मला 2-3 दिवसांपासून एकही फोन करत नाहीये, याचा अर्थ त्याच्यावर विनयभंगाचा आरोप झालाय का? आपली मुलगी एवढी दुःखी आहे हे पाहून हर्षवर्धनला सुद्धा वाईट वाटतं. तीर्थाला जबर धक्का बसलेला असतो. तीर्थ हर्षवर्धनला विचारते, जर विक्रांतने हे सगळं केलं असेल तर काय होईल? आणि त्या दिवशी अर्पिता घरी आली होती, तुमच्याशी बोलायचं म्हणून पद्माची चौकशी करत होती, याचा अर्थ मागील 2-3 दिवसांपासून हे सुरू आहे आणि मला याबद्दल काहीच माहिती नाहीये. बाबा, जर हा आरोप खरा असेल आणि जर विक्रांतने खरोखर पद्माचा विनयभंग केला असेल तर आमच्या लग्नाचं काय होणार? हर्षवर्धन हा तीर्थाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तीर्था, हे सगळं खोटं आहे. पद्माने विक्रांतवर खोटा आरोप लावलाय, त्याने असं काहीच केलेलं नाहीये. पण तीर्था ही ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, नाही बाबा, पण आमच्या लग्नाचं काय होणार? जर विक्रांतने हे खरोखर केलं असेल आणि कोर्टात जर सिद्ध झालं की तोच दोषी आहे तर काय होईल? पण घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा हर्षवर्धन हा तीर्थाला समजावून सांगतो, तुझा बाप कोण आहे हे तुला माहिती आहे ना? मी विक्रांतला काहीच होऊ देणार नाही, मी त्याला या केसमधून निर्दोष सोडवणार. तू बिलकुल काळजी करू नको, तुमचं लग्न होणारच आणि ठरलेल्या दिवशीच होणार. शौर्य हे सगळं पाहत असतो. त्याला माहीत असतं की हर्षवर्धन खोटं बोलतोय आणि विक्रांत हा खरा गुन्हेगार आहे. तरीसुद्धा आपल्या स्टेटससाठी हर्षवर्धन आपल्या मुलीचा बळी द्यायला तयार आहे हे पाहून त्याला वाईट वाटतं. तीर्था रडत रडत तेथून निघून जाते. प्रभाकर हर्षवर्धनला म्हणतो, दादा, तू जसं म्हणतोय की हे सगळं प्रकरण खोटं आहे, पद्माने खोटे आरोप केले आहेत, तर मग ही केस आपल्याला जास्त जड जाणार नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, प्रभाकर, ते मलाही माहिती आहे आणि जर दुसरा कोणता मुलगा असताना तर मी या केसचा, या ट्रायलचा जास्त विचारही केला नसता. परंतु हा शिर्केंचा मुलगा आहे, आमदार दिग्विजय शिर्के, आणि जेव्हा ही केस कोर्टात उभी राहील तेव्हा त्याची आधी मीडिया ट्रायल होईल, सगळीकडे विक्रांतचं नाव येईल, विक्रांतवर घाणेरडे आरोप लावले जातील आणि मला ते नकोय. विक्रांतची किती बदनामी होईल हे तुला माहिती आहे का? आणि या केसमध्ये विक्रांतच्या फॅमिलीची आणि आपल्या फॅमिलीची सुद्धा
किती जास्त बदनामी होणार आहे आणि मला तेच नको आहे. त्यामुळे ही केस कोर्टात उभी राहू नये यासाठी मी प्रयत्न करत होतो. आणि तो पुन्हा विजयासमोर येतो आणि विजयावर ओढून म्हणतो, आत्ता कळलं का मी पद्माला घरी का डांबून ठेवलं होतं, का तिचा मोबाईल स्विच ऑफ करून तुझ्याकडे दिला होता, का तुला सांगितलं होतं की त्या पद्माला घराबाहेर पडू देऊ नको. परंतु तुला कोणत्या गोष्टीचं महत्त्वच कळत नाही. तू तिला घराबाहेर जाऊ दिलं. तुझ्या मूर्खपणामुळे आज किती मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि जर उद्या कोर्टात केस उभी राहिली तर काय होईल? सगळीकडे विक्रांतची बदनामी होईल. आमदार शिर्केंचं राजकीय भविष्य हे अंधारात जाईल. आपल्या कुटुंबाची किती बदनामी होईल, आपल्या मुलीची बदनामी होईल. आणि मग शेवटी पद्मा केस जिंकणार आणि तीर्थाचं झालेलं लग्न, होणारं लग्न मोडणार. आणि या सगळ्याला तू जबाबदार असणार आहे. विजयाला जबर धक्काच बसतो. घरातील सगळे खूप घाबरतात. हर्षवर्धन म्हणतो, पण मी सुद्धा हर्षवर्धन जहागीरदार आहे. कुणी काहीही केलं, मला कितीही दगाफटका दिला ना तरी मी काही हरणार नाहीये. आणि माझ्यासमोर जे कोणी उभी राहील मी त्याला हरवल्याशिवाय राहणार नाही, त्याला कायमचं बर्बाद करून टाकेल. असं म्हणून हर्षवर्धन मनाशी निश्चय करतो आणि स्वतःलाच वचन देतो. तर इकडे दिव्या ही मस्त रेडी होत असते. तेवढ्यात आदित्य घरी येतो. आदित्यला पाहून दिव्या म्हणते, अरे यार तू खूप उशीर आला, तुला इतका भारी तमाशा पाहायला मिळाला असता. आदित्य विचारतो, कोणता तमाशा? तर दिव्या सांगते, आज बाबांनी तुझ्या आईला खूप सुनावलंय, ते पाहून मला खूप मजा आली. आदित्य चिडून म्हणतो, माझ्या बाबांनी माझ्या आईला सुनावलं ते पाहून तुला मजा आली का? तर दिव्या म्हणते, हो येणारच ना, कारण आजपर्यंत या घरात फक्त माझा अपमान व्हायचा, सगळे फक्त मला सुनवायचे. आणि आज तुझ्या आईला समजलं असेल की अपमान झाल्यावर कसं वाटतं ते. आदित्य चिडून म्हणतो, कारण तू या घराला कधी स्वतःचं घर मानलंच नाहीये. तर दिव्या उत्तर देते, नाही मानलंय. का मानेल? या घरातील कुणी मला आपलं मानलंय का? कधी मला या घराच्या सुनेचा दर्जा दिलाय का? नाही ना. मग मी या घराला माझं का मानेल? आणि चल मी जातीये. असं म्हणून दिव्या पर्स घेऊन जाऊ लागते. तर आदित्य विचारतो, एवढ्या रात्री कुठे चाललीये? दिव्या सांगते, मला एक सुवर्ण संधी मिळाली आहे. या घरातील माझं स्थान बळकट करण्याची कायमची सुवर्ण संधी, आणि ती संधी मी सोडणार नाहीये. आदित्य विचारतो, तुला किती वेळ सांगितलंय कोड्यात बोलायचं नाही, स्पष्ट काय झालंय ते बोल, कुठे चाललीये तू? तर दिव्या सांगते, नाही यार आदित्य, असं स्पष्ट सांगून नाही मजा. तुला उद्या सगळं कळेल. आणि जेव्हा मी घरी येईल ना तेव्हा मी असं काहीतरी केलं असेल ज्यामुळे सगळे मला डोक्यावर घेऊन नाचतील. जी लोक आजपर्यंत मला टोमणे देत होते, मला त्रास देत होते, तेच माझ्या नावाचा उदो उदो करतील. तू सुद्धा ते पाहतच राहशील. असं म्हणून ती जाऊ लागते. तर आदित्य म्हणतो, थांब, जेवण करून जा. तू जेवायला नसशील तर सगळे प्रश्न विचारतील. तर दिव्या चिडून म्हणते, दे ना मग प्रश्नाचं उत्तर. आजपर्यंत तर तू माझ्यासाठी काहीच नाही केलंय, मग आज त्या प्रश्नाचं उत्तर दे, मला आवडेल. असं म्हणून ती तेथून निघून जाते. त्यामुळे आदित्यला मोठा धक्काच बसतो. तर इकडे तीर्था खूप दुःखी असते. तीर्था ही शौर्यला म्हणते, दादा विक्रांतने हे सगळं केलं असेल का? त्याने पद्माचा विनयभंग केला असेल का? शौर्य तिला विचारतो, तीर्था तुझा विक्रांतवर विश्वास आहे का? तर तीर्था सांगते, दादा विक्रांत हा आरोगंट आहे. तो खोटं बोलतो, चुकीचा वागतो, माझ्या मागे मागे करतो, पण तो पद्माचा विनयभंग करेल असं मला नाही वाटत. तेव्हा शौर्य तिला समजावून सांगतो, जर तुझा त्याच्यावर विश्वास असेल ना तर मग घाबरू नको. कोर्टात लढण्यासाठी बाबा आहेत, ते खरं खोटं सिद्ध करून दाखवतील. आणि मग कोर्टाचा जो काही निर्णय असेल त्यानुसार तू तुझ्या लग्नाचा निर्णय घे. तीर्था म्हणते, पण दादा जर का विक्रांतवरचे आरोप खरे असतील, त्याने खरंच पद्माबरोबर असं काही केलं असेल ना तर मी हे लग्न करणार नाही. मग आपल्या कुटुंबाची इज्जत किंवा शिर्के कुटुंबाची प्रतिष्ठा याचं मला काही देणं घेणं नाहीये. माझा सेल्फ रिस्पेक्ट हा सगळ्यात मोठा आहे. तेव्हा मी या लग्नाला नकार देईल, विक्रांतशी लग्न करणार नाही. शौर्यला खूप आनंद होतो आणि तो तीर्थाला म्हणतो, तीर्था तू अगदी योग्य निर्णय घेतलाय. ज्या दिवशी तू हे लग्न मोडण्याचा निर्णय घेशील ना, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. संपूर्ण घरातील लोक तुझ्या विरुद्ध असले तरी मी तुला नेहमी साथ देईल, एवढं लक्षात ठेव. आता फक्त आपल्याला वेट अँड वॉच करायचा आहे. आणि ज्या दिवशी हे लग्न मोडेल त्या दिवशी मी तुझी साथ देईल. तोपर्यंत आपल्याला कोर्ट केसचा निकाल काय लागतोय त्याची वाट पाहायची आहे. तीर्था शौर्यला मिठी मारून ढसाढसा रडू लागते. शौर्य तिला समजावून सांगतो, तीर्था रडू नको, या सगळ्यात तुझा काहीच दोष नाहीये. तीर्था डोळे पुसते आणि तेथून निघून जाते. शौर्य विचार करतो,
बाबा मला माहिती आहे तुम्ही स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या मुलीचा बळी द्यायला निघालाय. तुम्ही काहीही करून विक्रांतला वाचवणार, परंतु मी ते होऊ देणार नाही. विक्रांत दोषी आहे आणि त्याला त्याच्या पापांची त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार असं वचन शौर्यसुद्धा स्वतःला देतो. म्हणजेच मालिकेचं जे नाव आहे वचन दिले तू मला ते अक्षरशः सार्थ होतंय. सगळेच एकमेकांना वचन देत सुटलेत एवढं मात्र नक्की. मग आता कोणाचं वचन खरं ठरतं आणि कोणाचं नाही हे तर पुढेच कळणार आहे. तर इकडे शैलजा ही प्रभाकरला म्हणते, बरं झालं भाऊजी ताईला चांगलेच बोलले, मला तर खूप मजा आली. तेव्हा प्रभाकर खूप चिडतो आणि विचारतो, हे काय बोलतेस तू शैलजा? आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलंय आणि तुला हे सगळं चुगलखोरपणा करायचं आहे का? मोठ्या जावेला भाऊजी बोलले म्हणून तुला आनंद होतोय, पण आपल्या तीर्थावर किती मोठं संकट आलंय, तिचं लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे हे तुला कळत नाहीये का? तू 2 मुलींची आई आहेस ना, थोडं तर मॅच्युअरपणा ठेव, बावळसारखं बोलतीये. त्यामुळे शैलजा खूप चिडते आणि म्हणते, असं मी काय बोलले की तुम्ही माझ्यावर एवढं ओरडताय? मला फक्त एवढंच विचारायचं आहे तुम्हाला की विक्रांतने हे खरोखर केलं असेल की मग पद्मा खोटं बोलत असेल. पण प्रभाकरला काय बोलायचंय तेच कळत नाही. प्रभाकर हा विक्रांतच्या बाजूनेही बोलत नाही आणि पद्माच्या बाजूनेही बोलत नाही. त्याची तटस्थ भूमिका असते. तो शैलजाला म्हणतो, त्याचा विचार तू करू नको, जे होईल ना ते फक्त पाहत राहा आणि जास्त कोणाशी याबद्दल बोलायचं नाही असं म्हणून प्रभाकर तेथून निघून जातो. शैलजाला कळतच नाही की प्रभाकरला नेमकं काय म्हणायचंय आणि तो एवढा का चिडतोय. इकडे पद्मा खूप टेन्शनमध्ये असते. ती पूर्वाला म्हणते, बंटी अजून आला नाहीये, तो आला की नाही ते मी पाहून येते. पूर्वा तिला समजावून सांगते, हो जा, पण लवकर घरी ये. पद्मा तेथून निघून जाते. लगेचच ऊर्जा घराचा दरवाजा लावून घेते आणि पूर्वाला जाब विचारते, आई तू मला दिव्याच्या लग्नाबद्दल का नाही सांगितलं? तू माझ्यापासून हे सत्य का लपवून ठेवलं की तिने लग्न केलंय आणि ते सुद्धा त्या हर्षवर्धन जहागीरदाराच्या मुलाशी? पूर्वा खूप दुःखी होते आणि म्हणते, मी तुला कसं सांगणार होते, कारण ती लग्न करतीये हे मलाच माहीत नव्हतं. तिने मला परमिशनच नाही विचारली, माझी परवानगीच नाही घेतली. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. पूर्वा तिला सांगते, एक दिवस तुझी बहीण दिव्या अचानक मंदिरात लग्न करून घरी आली आणि मला घरी आल्यावर सांगितलं की आई मी लग्न केलंय. तेव्हा मला जबर धक्का बसला होता. तुला आत्ता जेवढा मोठा धक्का बसलाय ना त्यापेक्षा 100 पटीने मोठा धक्का. माझ्या हातापायातले त्राण गेले होते. कुणीतरी माझा गळा घोटतंय असं मला वाटलं होतं. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. पूर्वा सांगते, मी तुझ्या बहिणीला विचारलं तू असं का केलं, मला न विचारता लग्न का केलं? तर तुला माहिती आहे का तिचं उत्तर काय होतं? तिचं उत्तर हे होतं की मला या चाळीमध्ये नाही राहायचंय. ही चाळ म्हणजे एक दलदल आहे. तिला गरिबीत नव्हतं राहायचं, तिला श्रीमंत व्हायचं होतं. तिने आयुष्यात एक प्रण केला होता की मला श्रीमंत व्हायचंय आणि त्यासाठी तिने हा मार्ग निवडला. श्रीमंत बापाच्या मुलाशी लग्न केलं, त्या हर्षवर्धन जहागीरदाराच्या मुलाशी लग्न केलं, आदित्यशी लग्न केलं आणि ती श्रीमंत झाली. तिने मला काही विचारलंच नाही आणि त्या दिवशी मी तिला सांगितलं की ठीक आहे, दिल्या घरी सुखी राहा. मी तरी तिला काय सांगणार होते, हे लग्न करू नको, लग्न मोडून टाक असं सांगणार होते का? म्हणून मी तिला शुभेच्छा दिला, आशीर्वाद दिला आणि तिला सांगितलं की यानंतर पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही, तुझा आणि माझा कोणताच संबंध नाहीये. हे सगळं ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. तिने हे पहिल्यांदाच ऐकलेलं असतं. तिला आजपर्यंत दिव्याचं लग्न झालंय हे सुद्धा माहीत नव्हतं. मग कोणाशी झालंय याचा तर काही संबंधच नाहीये. इकडे हर्षवर्धनच्या घरी सगळे जेवण करत असतात. जेवण झाल्यानंतर हर्षवर्धन जाऊ लागतो, तर आईसाहेब त्याला थांबवतात आणि म्हणतात, हर्ष थांब, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, केसबद्दल बोलायचं असेल तर मला नाही बोलायचं आहे. तर आईसाहेब म्हणतात, का नाही बोलायचंय? या केसबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण ही आपल्या घरातीलच केस आहे. तू मला सांग, तू पद्माला या घरात कोंडून ठेवत होता, तिचा मोबाईल जप्त केला, तिला घरातून बाहेर जाण्याची परवानगी नाकारली, हे सगळं तू कोणत्या हक्काने केलं? हे कायदेशीर आहे का? कोर्टात ही गोष्ट समजली तर तू काय उत्तर देणार होता? तेव्हा हर्षवर्धन चिडून म्हणतो, ही केस माझी आहे आणि यात दुसऱ्या कोणालाही बोलण्याचा हक्क नाहीये. कोर्टात काय सांगायचं ते मी सांगितलं असतं आणि हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे ठरवणारा मी आहे आणि कोर्ट आहे. तुम्ही याबद्दल बोलू नका. आईसाहेबांना मोठा धक्काच बसतो. घरातील सगळे सुद्धा खूप घाबरतात की हर्षवर्धन चक्क आईसाहेबांबरोबर एवढ्या उद्धटपणे बोलतोय.
आईसाहेब त्याला जाब विचारतात, पण तू या केसमध्ये विक्रांतची साथ देतोय. तुला एवढी शाश्वती का आहे की विक्रांत असं काही करू शकत नाही? तू विक्रांतला निर्दोष कसं ठरवलंय? तर हर्षवर्धन सांगतो, विक्रांत खूप चांगला मुलगा आहे. मी त्याला लहानपणापासून पाहतोय. तो असं काही करणं शक्य नाहीये. तर आईसाहेब म्हणतात, हर्षवर्धन, तू त्याला लहानपणापासून ओळखतो. तो तुझा आदर करतो, तुला घाबरतो, म्हणून तुझ्यासमोर चांगला वागत असेल. पण तुझ्या पाठीमागे तो काय करत असेल हे तुला माहिती नाहीये. त्यामुळे तू त्याच्यावर असा विश्वास कसा ठेवू शकतो? हर्षवर्धन चिडून म्हणतो, कारण माझा त्या पद्मावर विश्वास नाहीये. पद्मा खोटं बोलतीये. तिला भडकवलं गेलंय आणि मी तिच्या घरी जाऊन आलोय तेव्हा मला हे सगळं सत्य समजलं. आईसाहेब विचारतात, कुणी भडकवलंय तिला? तर हर्षवर्धन सांगतो, ऊर्जा शिंदेने, यशवंत शिंदेच्या मुलीने. हे ऐकून आईसाहेब आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. कारण आईसाहेबांना सुद्धा यशवंत शिंदेबद्दल माहिती असेल. कारण यशवंत शिंदे आणि हर्षवर्धन दोघे एकाच कॉलेजमध्ये होते आणि त्यानंतर त्यांच्या जे काही घडलं ते आईसाहेबांना नक्कीच माहीत असेल. आणि चक्क यशवंत शिंदेची मुलगी ऊर्जा शिंदे पद्माची ही केस लढतीये. हे ऐकून आईसाहेबांना सुद्धा मोठा धक्काच बसतो. तर इकडे पूर्वा ही दिव्याचं सगळं सत्य ऊर्जाला सांगते की मी दिव्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी शेवटी आई आहे ना, मी तिला जन्म दिलाय, ती माझीच पोरगी आहे. मी तिला काय सांगणार होते की दिव्या हे लग्न करू नको, लग्न मोडून टाक. आणि जरी मी तिला सांगितलं असतं तरी तिने माझं ऐकलं नसतं. कारण तिला आयुष्यात श्रीमंत व्हायचं होतं. तिला ही चाळ, येथील राहणीमान आवडत नव्हतं. लहानपणापासून तिचं एकच स्वप्न होतं आणि ते म्हणजे श्रीमंत व्हायचं. पण स्वतःच्या लायकीवर श्रीमंत होणं तिला काही शक्य नव्हतं. म्हणून तिने शॉर्टकट निवडला, सोपा मार्ग निवडला आणि एका श्रीमंत मुलाशी प्रेमाचं नाटक केलं आणि त्याच्याशी लग्न केलं. मी तिला नव्हते सांगू शकत की हे लग्न करू नको, लग्न मोडून टाक. म्हणून मी या लग्नाला परवानगी दिली. मी या लग्नाला संमती दिली आणि आता ती तिच्या घरी सुखी आहे. आता तिचा आणि आपला कोणताच संबंध नाहीये. असं म्हणून पूर्वा खूप दुःखी होते. हे सगळं सत्य ऐकून ऊर्जालाही वाईट वाटतं. ऊर्जा ही पूर्वाला म्हणते, आज मला कळलं की तू मला दिव्याबद्दल कधीच काही का सांगत नव्हती. दिव्याचं या घरात नाव नाही काढायचं, तिचा विषय नाही काढायचा असं तू म्हणायची. तेव्हा मला कळतच नव्हतं की तू असं का बोलतीये, असं का करतीये. पण आज मला कळलं, इतकं मोठं दुःख तू उराशी कवटाळून होती. तुझ्या हृदयाच्या कोपऱ्यात तू ते लपवून ठेवलं होतं. आई, दिव्याने जे केलं ते खूप चुकीचं केलं. पण मी तुला वचन देते की मी आता या केसमधून मागे हटणार नाहीये. हर्षवर्धन हा दिव्याचा सासरा आहे, म्हणून मी काही त्याला माफ करणार नाहीये. मला पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि या केसमध्ये पद्मा माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि पद्मासाठी मी ही केस लढणार आहे आणि त्या हर्षवर्धनला कोर्टात हरवणार आहे असा ठाम निश्चय ऊर्जा करते. तर फ्रेंड्स, एकूणच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आज न उद्या ही केस कोर्टात उभी राहणार आहे, कोर्ट ट्रायल सुरू होणार आहे. पण त्याआधी ऊर्जाच्या घरी आणि हर्षवर्धनच्या घरी एक घरेलू कोर्ट सुरू झालंय. कारण हा एक फॅमिली ड्रामाच झालाय. एकीकडे पद्मा, जिची ही केस आहे, ती हर्षवर्धनच्या घरची मोलकरीण ज्याच्यावर हा गुन्हा लावला गेलाय, गुन्ह्याचा आरोप केला गेलाय, तो हर्षवर्धनचा होणारा जावई आहे. आणि जी ऊर्जा पद्माच्या बाजूने लढतीये, हर्षवर्धनच्या विरुद्ध लढतीये, ती हर्षवर्धनच्या सुनेची बहीण आहे. आणि ऊर्जाचे वडील आणि हर्षवर्धन दोघे मित्र होते आणि हर्षवर्धननेच त्यांचा खून केलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलंय. म्हणूनच ही मालिका पाहायला खूप मजा येते, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन भारी ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिव्या ही चक्क आपल्या घरी पोहोचणार, पूर्वा आणि ऊर्जाच्या घरी पोहोचणार. ऊर्जाला तिचं सत्य कळलेलं असेल, त्यामुळे ती दिव्याला जाब विचारणार, तू येथे का आलीये? तर दिव्या ही चक्क तिला ह्या कोर्ट केसमधून नाव मागं घे आणि पद्मा कोठे ते मला सांग, मी तिला परत घेऊन जाते असं म्हणेल. ऊर्जा चिडून म्हणेल, तू काय मूर्ख झालीस का? मी पद्माला न्याय मिळवून द्यायचं ठरवलंय आणि मी असं काहीही करणार नाहीये. दिव्या तिला समजवण्याचा प्रयत्न करेल, अगं मी ज्या घरी सून आहे ना, त्या घरात मला काडीमोल किंमत नाहीये. आणि जर या केसमधून तू नाव मागे घेतलं आणि त्या पद्माला मी माझ्या सासरी परत घेऊन गेले ना, तर त्या घरात माझी किंमत वाढेल. सगळे मला डोक्यावर घेऊन नाचतील आणि स्वतःच्या बहिणीसाठी तू एवढं सुद्धा नाही करू शकत का? पण ऊर्जा ही दिव्याला चांगलंच सुनावणार की मला तुझ्यापेक्षा
पद्मा जास्त महत्त्वाची आहे, न्यायदेवता जास्त महत्त्वाची आहे आणि मी पद्माला न्याय मिळवून देणार, त्या विक्रांतला शिक्षा मिळवून देणारच. त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आणि तुझ्या सासऱ्याला सांगायचं की असा शांतिदूत पाठवून काही होत नाही, असं बायकांच्या मागे लपून तू माझ्यापासून नाही वाचू शकणार. तेव्हा दिव्याला खूप राग येईल आणि ती चिडून तेथून निघून जाईल आणि मग कोर्टाच्या पहिल्या इयरिंगचा दिवस उजाडणार आणि हर्षवर्धन हा कोर्टात जाण्यासाठी रवाना होईल. विजया त्याला ओवाळत असेल तर हर्षवर्धन त्याला म्हणेल, मला ओवाळण्याची गरज नाहीये, मी प्रत्येक कोर्ट केस स्वतःच्या मेरिटवर स्वतःच्या बुद्धिमत्तेवर जिंकत असतो, त्यामुळे मला या सगळ्याची गरज नाहीये. तर दुसरीकडे ऊर्जा ही सुद्धा आपल्या बाबांचा यशवंत शिंदेंचा काळा कोट घालून कोर्टात जायला रेडी होईल आणि त्याच वेळेस तिला शौर्यसुद्धा भेटणार. म्हणजे एकूणच आता कोर्ट केसचा दिवस उजाडलाय, त्यामुळे ही मालिका पाहायला खूप मजा येईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना ही मालिका पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.